शिवस्वरूप श्री राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परमश्रद्धेय अनंत विभूषित श्री श्री योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आपला हा प्रतिवार्षिक अक्षय तृतीया जपानुष्ठान सोहळा आणि शिवपंचायत आणि यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी बाबाजींचे सर्व शिष्यमंडळी परमादरणीय श्री भाऊ पाटील, समस्त विश्वस्त मंडळ, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री मधुभाऊ जेजुरकर, आमचे आदरणीय श्री चंदू पाटील, सर्व विश्वस्त मंडळ, भक्त मंडळ, महिला मंडळ, पंचक्रोशीतील भाविक, समस्त अनुष्ठानार्थी गुरुबंधू, आमच्या माता भगिनी, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून ओम नमो नारायण आहे, जय जनार्दन आहे, रामकृष्ण हरी आहे। व्यासपीठावर भजनाची स्वरांची साथ देणारे देव आमचे हरिभक्तीपरायण श्री जनार्दन महाराज आहेर, आमचे हरिभक्तीपरायण श्री लक्ष्मण महाराज चव्हाण सर, हरिभक्तीपरायण आमचे एकनाथ महाराज राठोड पखवाजावर मृदंगावर साथ देत आहेत, म्हणजे तबलजी मास्टर हरिभक्तीपरायण आमचे नवनाथ महाराज राठोड, हरिभक्तीपरायण शिवा महाराज, हरिभक्तीपरायण भांडे महाराज, हरिभक्तीपरायण सोनू महाराज, तबलजी आमचे हरिभक्तपरायण अजून लहाने छोटे महाराज धर्मनाथ महाराज, सर्व भजनी मंडळाला ओम नमो नारायण। देवा हो, या कार्यक्रमाचं प्रक्षेपण लाईव्ह आपल्या सर्वांसाठी आमचे आवनकर बंधू, ठाकरे बंधू, आमचे समाधान भाऊ, सोपान भाऊ, उमेश भाऊ, आमचे रोहन भाऊ, संतोष भाऊ, मनोहर भाऊ, सर्व टीमचं, जय जनार्दन टीमचं या ठिकाणी स्वागत करून, सर्वांना वंदन करून, सर्वांचं अभिनंदन करून, सर्वांना वंदन करून, सर्वांचे आभार या ठिकाणी मानून या ठिकाणी बाबांच्या अनुज्ञेनं या ठिकाणी प्रवचन सेवा सुरू होते आहे। कार्यक्रमाचा 5वा दिवस आहे, बरोबर आहे का? 6वा, उद्या 6वा आणि मग 7, आज 5, 6वा का? 6वा दिवस आहे। वा, ही प्रवचनाची सेवा जवळजवळ पहिल्या दिवसापासून आमचे श्री अनुंगिरीजी बाबा, श्री राघवगिरीजी बाबा, श्री महेशगिरीजी बाबा, श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबा, त्यानंतर आमचे श्री गणेशगिरीजी बाबा, श्री प्रयागगिरीजी संदीप बाबा, अजून जयरामगिरीजी बाबा, सर्व स्वामी रमणगिरीजी बाबा, सर्व संत मंडळी द्यावं, सर्व भाविक, सर्व भक्त, सर्वांच्या उपस्थितीत आपला हा सोहळा संपन्न होत आहे। अतिशय आनंद आहे। दररोज आपण प्रवचन श्रवण करतायत, श्रमदान करतायत, फार मोठं पुण्य आपण आपल्या पदरी घेत आहेत। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या सर्वसामान्यासाठी देव हो, बाबाजी नेहमी म्हणायचे, देव हो, आपले गुरुबंधू श्री भूषणजी चोपडे या ठिकाणी आलेले आहे। भाऊ बाबाजींचं दररोज एक क्लिप आणि आपल्या सर्वांसाठी टाकताय द्यावं। बाबाजी म्हणायचे, हे कोणी मांडलं
अनुष्ठान कोणाला माहीत नव्हतं. यज्ञ क्वचित व्हायचे, पण दरवर्षी शिवपंचायत आणि याग भगवान पिनाकेश्वरपासून सुरू झालं आहे. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं, अक्षयतृतीयाच्या निमित्तानं द्यावं. तर आजतागायत श्री शर्वाश्वर महादेव मंदिराचं सुद्धा अक्षयतृतीयाला प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. असा यज्ञ सोहळा, जपानुष्ठान सोहळा माहीत नव्हतं. आणि म्हणून बाबांनी आपल्या सर्वसामान्यासाठी भगवान शंकरांनी हे बाबाकडून करून घेतलं. बाबाजी म्हणायचे, तुझं करता तुझं करविता शरण तुला रे भगवंता. आणि म्हणून बाबाजींचे अनंत अनंत उपकार आपल्या सर्वावर आहे द्याहो. आणि म्हणून जे जे भाग्यवान मंडळी आहे ती मंडळी प्रवचन श्रवण करायला येतात. काही काही मंडळी लाईव्ह पाहतात. आहे तर दिसतंय देवा, पण प्रत्यक्ष पाहण्याला वेगळी मजा आहे आणि लाईव्ह पाहण्याला वेगळी मजा आहे. आणि म्हणून कितीतरी मंडळी देव तिकडंच बसते राहते, प्रवचनाला यायला पाहिजे. कारण आपण मेन उद्देश आपला असा आहे का सत्संगाला आलं पाहिजे. आपण जप तप अनुष्ठान सत्संग याला आलंच पाहिजे देव. सकाळ दुपार संध्याकाळी या ठिकाणी परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबांच्या मुखातून आपण सकाळी नित्यनेम विधीवर प्रवचन बाबाजींनी कशी मंत्र, चार्यवेद, शाहीशास्त्र, 18 पुराण संपूर्ण ग्रंथामधून, वेदामधून, शास्त्रामधून मंथन करून जसं नवनीत लोणी तयार केलं तसं बाबाजीनं सर्व ग्रंथामधून आपल्याला सर्वांना सुनियोजित असं स्तुती स्तोत्र आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी द्यावं, ज्याने कल्याण होईल, आपलं चांगलं होईल. आणि म्हणून असे मंत्र नित्यनेम विधी दररोज आपण त्या विधीचा महिमा आपण बाबांच्या मुखातून ऐकतोय. दुपारी फलाहाराचं महत्त्व ऐकतो आपण, संध्याकाळी आपण फलाहाराचं महत्त्व ऐकतो. आणि संध्याकाळी देहो आपल्या बाबाजींच्या शिष्य परंपरे सर्व शिष्यमंडळी देहो संतांच्या साधुबोध झाला. बाबांचं म्हणणं एक साधुबोध झाला तो निरुनी ठेला. साधूंच्या मुखातून तो बोध होत असतो. आणि म्हणून तो बोध आपण श्रवण केला पाहिजे, आपण श्रवण केलं पाहिजे. कारण श्रवण मंगलम, श्रवण मंगलम, श्रवण मंगल आहे देव. या ठिकाणी अजूनही आजचे प्रवचन आनंदवारी या चॅनलवरती आपण पाहू शकता. लाईव्ह चालू आहे. फ्री टी व्हीवरती ही आनंदवारी चॅनल आहे. डेन केबलवरती 285 नंबरचा चॅनल आहे. इथून पुढे सर्व आपले बाबाजींचे कार्यक्रम आपल्याला लाईव्ह होणार आहे. IPTVवर पण चालू आहे. आपल्या सर्वांना जय जनार्दन आहे, धन्यवाद आहे देव हो. आणि म्हणून आपला हा अनुष्ठानाचा कार्यक्रम चालू आहे. दुसरी गोष्ट, शिवपंचायत आणि याग 21 तारखेपासून सुरू आहे. 21, 22, 23 आज 3रा दिवस आहे आणि अनुष्ठानाचा 6वा दिवस आहे. उद्या 7वा दिवस, परवा 25ला 8वा दिवस. अशा पद्धतीनं कार्यक्रम आहे द्या हो. आणि म्हणून अनुष्ठानामध्ये आपल्या सर्वांना यज्ञ चालू आहे तर यज्ञाचं महत्त्व सांगितलं गेलं पाहिजे द्या हो. बाबाजींचं चरित्र सांगितलं गेलं पाहिजे. आणि अनुष्ठानाचं महत्त्व बाबा तर सांगताय द्या हो. आणि म्हणून आपल्याला आज जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रामधील देव हो बाबाजींनी हे शिवालय कसे बांधले द्या हो, कशी बाबाजींना प्रेरणा झाली, कसे मंदिरं बांधले. शर्वाईश्वरपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून आता आम्ही किती वेळ झाला तरी काहीच पाहणार नाही आम्ही तुमचं. 9:30 वाजली आहे. तसं 9लाच सुरू व्हायला पाहिजे, पण पंगत होता होता वेळ होऊन जातो. आणि म्हणून थोडं प्रास्ताविक तुमचं 5-10 मिनटं घेतलं त्याबद्दल क्षमा असावी.
आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन, जनार्दन स्वामींची कृपा, माधवगिरी बाबांची कृपा आहेच, पण आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो आहे. देवा हो, श्रीमद भगवद्गीतेमधील श्लोक घेऊ आणि सेवा करू. 12वा अध्याय आहे. आपण सर्व भक्ती मार्गातील आहोत आणि म्हणून 12वा अध्याय हा भक्तियोगो नाम आहे. जनार्दन स्वामींनी कशी भक्ती केली, या मंदिराच्या माध्यमातून, या अनुष्ठानाच्या माध्यमातून, या यज्ञाच्या माध्यमातून, या सत्संगाच्या माध्यमातून, या सत्कार्याच्या मार्गदर्शनातून, या धर्मकार्याच्या माध्यमातून. तर तो श्लोक घेऊ आपण. 12वा अध्याय 4था श्लोक आहे. संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रथा. याचा साधा अर्थ असा आहे, सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी देवा आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे असे योगी मला येऊन मिळतात, असं भगवान अनंत कोटी चक्रचालक, ब्रह्मांड नायक, विश्वव्यापक, विश्वनियंता, जगदीश, जगदीश्वर, जगन्नाथ, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताहेत. असा हा साधा अर्थ आहे. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. हरी भगवान अर्जुनाला सांगताहेत, देवा हो, जे असे शिवयोगी आहे, भगवान म्हणतात माझे भक्त, माझे योगी, माझे संत हे अवतार घेऊन सर्व समाजाच्या कल्याणासाठी, लोककल्याण म्हणतात, सर्व लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्वांना समान मानून सर्वत्र समबुद्ध या. काय भगवंताच्या मुखातून शब्द आले द्याव, माझा संत, माझे योगी, माझे भक्त या संपूर्ण जगामध्ये सर्वत्र समबुद्ध या, समान बुद्धी ठेवतात. एवढंच काय, सर्व ते प्राप्नुवन्ति मामेव, माझ्यासाठी करतात. आणि विशेष म्हणजे सर्वभूत हिते रथा. देवा हा फार महत्त्वाचा शब्द आहे, अंडरलाईन करायचं. सर्वभूत हिते रथा, सर्व भूतांच्या हितांचा विचार कोण करतं, तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीसारखे संत, अन्य कोणी नाही. देवा हो, संतांशिवाय या जीवाचा कोणी विचार केलेला नाही. देव, संतांचा विचार पहा, माऊलींचा विचार पहा. माऊलीपासून विश्वमाऊली ज्ञानेश्वर माऊलीपासून तर जगद्गुरू तुकोबरायपर्यंत, आता जनार्दन स्वामीपर्यंत जी जी संत मंडळी होऊन गेली, त्या सर्व संतांचा विचार काय आहे, सर्वभूत इथे रता, सर्व भूतांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांच्या हितामध्ये, त्यांचं हित कशात आहे ते शोधलं त्यांनी. देव आणि म्हणून
ते ज्ञानदेव रचला पाया, उभारले देवालय. माऊलीपासून सुरुवात झाली आहे. तुका झालेशे कळस आणि त्या कळसावर भगवा ध्वज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आहे. अनेक संत पताकाच्या रूपाने भगव्या पताकाच्या द्यावं. असं सर्वभूत इथे रथा सर्वत्र सम बुद्ध. सम म्हणजे सारखंपणा येणं ही सोपी गोष्ट नाही. अनेक तपश्चर्या करावं लागते द्यावं. सोपी गोष्ट आहे का सगळ्यामध्ये देव मानणं? आणि म्हणून संतांनी अनेक तपश्चर्या केली. इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी द्यावं. गोड असं चिंतन आपल्याला आणि श्रवण करायचं आहे द्यावं. शांत बसून ताईट बसा आणि सर्वांनी सर्व इंद्रियाचे कान करून ऐका देवा. हो, कुठं ऐकायला भेटणार नाही आहे देव. आणि म्हणून ही संत मंडळी तपश्चर्या करतात. माऊलीनं सांगितलं ना, तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त. तप केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही देव. हो, आपण काय करतोय? तप करतोय, जप करतोय, अनुष्ठान करतोय देव. जेव्हा जेव्हा आपले जब नैया तेरी डगमग हो, जब नैया तेरी, जब नैया तेरी डगमग हो, और सुख शांति खो पाए. तब तब कर ले, जप तप 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 कर ले. आणि म्हणून तपश्चर्याला फार व्यवस्थित चालू होतं. ते कार्यक्रमात ॲड नाही का येत, ॲडव्हर्टाईज. तपश्चर्या केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही देव. आणि म्हणून भगवान म्हणतायत देव. हा श्लोक श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्यायातला आहे देव. श्रीमद भगवद्गीता जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे, गीता भागवत आयशे शास्त्र नाही त्रिभुवनात, म्हणून अवश्य करून एक श्लोक तरी वाचावा. ज्यांना वाचता येत असेल त्यांनी वाचलंच पाहिजे. वाचाल तरच वाचाल, नाहीतर भंगारमध्ये फेकाल. आणि म्हणून वाचायला फार महत्त्व आहे. आज वाचन संस्था बंद पडली आहे आणि म्हणून मोबाईल आला आहे, टी व्ही आले आहे का नाही. म्हणून हात जोडून विनंती द्या हो, ज्यांना वाचता येत असेल त्यांनी जरूर आपल्या सदग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आहे, भागवत आहे, महाभारत आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे देव. हो, या संतांचं वाङ्मय वाचा. मग तेव्हा आपल्याला देव कळेल, धर्म कळेल, अनुष्ठान कळेल, यज्ञ कळेल, संत कळेल देवा. हो, आणि म्हणून भगवंताने सांगितलं की माझे भक्त तपश्चर्या करतात. तपे विन दैवत. माऊली म्हणतायत तप केल्याशिवाय काही भेटत नाही. म्हणून जनार्दन स्वामींनी अंदरसूल येथे द्याव. नागेश्वरी नागेश्वरी तप करी जनार्दन मौनगिरी. नागेश्वरी नागेश्वरी तप करी मौनगिरी. अंदरसूलमध्ये बाबाजींनी तपश्चर्या केली. नुसती तपश्चर्या नाही, खडतर अशी तपश्चर्या केली. 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, भगवतीचे स्थान, अष्टविनायक, संपूर्ण भरत यात्रा, भारताची तीर्थयात्रा केली देवा. हो, आणि तपश्चर्या केली. तपश्चर्याच्या काळात सद्गुरू नागाबाबा येऊन बाबांना मौनगिरी नावाची दीक्षा दिली. अनेक मंत्र यंत्र बाबाजींना दिलं, विभूती दिली. आणि बाबाजींनी त्या यंत्राचं, बिसा यंत्राचं अनुष्ठान वेरुळ येथे घृष्णेश्वराच्या समोर वेळगंगा वाहती दक्षिण वाहिनी, तिथं त्या वेळगंगेमध्ये अनुष्ठान करून ज्योतिर्लिंगाच्या समोर
पाण्यात उभं राहून विषयंत्राचं अनुष्ठान केलं द्या हो. हे सगळं करून अंदरसुल्ला परत यायचे द्या हो. आणि 12 वर्ष कंटिन्यू खोळगंगेचं स्नान करायचं आणि नागेश्वराला अभिषेक करायचा. 18 तास पद्मासन घालून बसायचं आणि काही वेळात ग्रंथ अध्ययन करायचं. नित्यनियम विधीचं संकलन केलं. सर्व करून देवा हो अशी तपश्चर्या केल्यानंतर देवा हो तपे बी न दैवत अशी खडतर अशी तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय. अभिषेक भगवान शंकर इकडे लक्ष द्या द्या हो. तपश्चर्या केल्यानंतर भगवान नागेश्वर साक्षात पिंडीमधून दिव्य असा प्रकाश आला आणि आकाशवाणी झाली जनार्दन स्वामीला द्यावं. जनार्दना आता जाते गावी जीर्ण झालेलं मंदिर त्यांचा जीर्णोद्धार करा. आणि म्हणून साक्षात्कार जनार्दन स्वामींना अंदरसूल येथे भगवान नागेश्वराचा झाला का मंदिरं बांधा, जीर्णोद्धार करा, पडलेले मंदिरं नवनिर्मिती करा, प्रथम तर जीर्णोद्धार करा असा ध्वनी झाला. साक्षात काय तपश्चर्या अशी जनार्दन स्वामींची द्यावं. दररोज अंगाला विभूती लावून चंदन लावून तपश्चर्या करून एका लंगोटीवर प्राणगुफेत बसून एक लवंग मुखामध्ये तोळाभर पाणी. याला जायची गरज नाही कारण खायचंच नाही काही. नंतर माहिती झाल्यानंतर बाबा सांगता ना ते नरोटं वगैरे ठेवायचे, मग दूध वगैरे येते. पण खडी तपश्चर्या 12 वर्ष जी केली ना ती खडतर तपश्चर्या केली आणि त्यातूनच साक्षात्कार जनार्दन स्वामींना झाला. आणि जातेगावला जायचं सांगितलं देवाहून. आणि म्हणून आकाशवाणी झाली भगवान शंकराचे आदेश झाला. आदेश आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. आज गुरुवार आहे देव हो. आज फार मोठा पर्व काळ आहे. गंगा सप्तमी आहे, गंगा पूजन आहे. जे भाग्यवान मंडळी आज गंगेचं स्नान केलं असेल, आज सप्तमी आहे. उत्तर प्रदेशमध्ये जिथं जिथं साधू संत आहे, जिथं जिथं गंगा आहे तिथे तिथं आज सप्तमीला फार महत्त्व आहे. आणि म्हणून गंगा स्नान, गंगा पूजन फार महत्त्व आहे गुरुवारचं. असा मोठा पर्वकाळ. आणि अशा पर्वकाळी जनार्दन स्वामींनी देवा हो सांगितलं का आता भगवान शंकराचा आदेश झाला आहे. जय जय अलक निरंजन अलक, 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 जय जय अलक निरंजन अलक. आदिनाथापासून सुरू झालेली परंपरा देवा हो. जनार्दन स्वामींनी गुरु गोरक्षनाथ नागाबाबा गोरखजती गुरु नागेश्वर मंदिरी आदेश झाला गुरूंचा बी आणि भगवान शिवाचा. आणि बाबाजी जातेगाव जावाला निघाले, अंदर सोलून निघाले. एक गाडी बैल आली. देवा हो त्या गाडीमध्ये बसून येवल्याला गेले, येवल्यामधून एस टीमधून बसून नांदगावला आले, नांदगावहून परत एस टीनं जातेगावला आले. जातेगाव अतिशय पुण्यपावन भूमी देव हो. आणि मोठा महादेवाचं डोंगर म्हणतात तिकडं मराठवाड्यात, मोठा महादेव म्हणतात. अशा मोठ्या महादेवाच्या डोंगरावर जायचं आहे. बाबा जातेगावाला पोहोचले. ओळख नाही कुठं.
हां त्यांचं काय पूजेचं सामान वगैरे ते बाबाजी त्यागी महात्यागी देव हो. आणि म्हणून एक इथं शिवालय होतं. आता भगवान शंकराचे भक्त शिवभक्त म्हणून आले बाबाजी. साक्षात शंकर भगवान विष्णू पण मानव रूपात आले ना. जसं भगवान श्रीराम वनवासात गेले ना, सर्वसामान्याकडे गेले, असे जनार्दन स्वामी त्या शिवालयात गेले. जातेगावला एक शिवालय होतं, जुनं शिवालय. आणि तिथं मुक्कामी राहिले 3 दिवस जवळजवळ. बाबाजींचा नित्यनियम वगैरे विधी वगैरे सर्व झाला. आणि त्यानंतर नित्यनियमाने बरं का पत्ते खेळणारे मुलं आले तिथं तरुण मंडळी. बाबाजीचं नित्यनियम आवडला आणि यांचं नित्यनियम सुरू झाला. आता त्यांचं दररोजचं ते जुनं पडकं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. कोणी येत नाही काही नाही म्हणून पत्ते खेळत द्या हो. पाहिलं ते आपले जनार्दन स्वामी तिथं आलेले. कुठले बाबा? साधू महाराज. कुठले काय आपण म्हणत राहतो, पाहतो मी महाराज कुठले तुम्ही, असं तसं. ती भाषा, ती रांगडी भाषा. तर पत्ते खेळणारे काही मंडळी त्यांची भाषाच काही चांगली राहील का? काय महाराज कुठले केलं, असं तसं. बाबाजीने सांगितलं अंदरसून आलो, जातेगावला वर महादेवाचा जीर्णोद्धार करायचा आहे, तिथं जायचं आहे. आणि म्हणून चौकशी केली. बाबाजीनं सगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं ते विनोद सुरू करायला लागले. हा पांगळा बाबा आहे का नाही, करश झालेलं शरीर, हातात काठीनं चालणारी. हे बाबा जातील कशी, हे साधू जातील कसे, डोंगरावर जाईल कसे. तिथं मोठाले मुंगळे कसे होते तिथं. आपली मांजर आहे ना, मांजर पाहिली असं ना आपण, मांजरी एवढे मांजरी एवढे. आपण मुंगळे बारीक पाहिले असेल मंगळे आहे का. मांजरी एवढे मुंगळे आणि भुंगे माणसाला डसायचे, तोडायचे आणि मारून टाकायचे. देवा हो. अजून तिथं वाघ यायचे. आता जंगलच होतं, मोठं डोंगर होतं. देवा हो, हा साधू जाईल कसा, अशी चर्चा वगैरे ते सगळं व्हायचे. बाबाजी आपले अभिषेक करायचे. तिथं विहीर येऊन पाणी आणायचे. द्या हो. 3 दिवस थांबले द्या हो. आणि सगळं मंडळीनं का हा साधू लईच हट्टी दिसतो म्हणे, डोंगरावर जायचं असं तसं. आणि मग त्या द्या हो अनेक नावं आहे, पण त्यापैकी जगन भाऊ आणि ती इतर सर्व मंडळी, त्यांना बाबाजीने द्या हो भविष्य वगैरे सांगितलं त्यांचं. आणि भविष्य सांगितलं का लोकांवर लगेच विश्वास बसतो का, अरे साधू आपलं काहीतरी सांगतोय बा, आहे की नाही. बाबाजी डायरेक्ट सांगायचे, बाबा माझं भविष्य पहा बरं, लगेच हात दाखवायचे. आणि सांगितल्यावर मग काय द्यावं, आहे का नाही, करेक्ट. आता बाबाजींना संपूर्ण ज्ञान होतं द्यावं, संपूर्ण विश्वाचं ज्ञान होतं. असं एकही परिचित नाही त्यांना का हे ज्ञान नाही, संपूर्ण ज्ञान होतं. म्हणून भगवंताचा षड्गुण ऐश्वर्य पैकी संपूर्ण ज्ञान, संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण वैराग्य, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण औदार्य, सगळं षड्गुण ऐश्वर्य संपन्न जनार्दन स्वामी भगवंतच होते डायरेक्ट. आणि म्हणून सगळं सांगितलं तर त्यांचा विश्वास बसला. आणि मग सांगायला लागले, महाराज आम्ही नेऊन घालतो बरं का. चालेल, चर्चा झाली. पायथ्याजवळ नेऊन सोडू यांना, आहे की नाही. आणि म्हणून तुझी गाडी घे, तुझं बैल घे, तुझं हे घे, तुझं ते घे, आपण जाऊ ना. अशा पद्धतीनं बाबाजींनी मुहूर्त काढला. आणि बाबाजीची स्वारी आता जातेगावला जायचं. जनार्दनाची स्वारी आली, जनार्दनाची स्वारी जाते गावी हो, जाते गावी पिनाकेश्वरी तुम्ही मंदिरी आली. जनार्दनाची स्वारी
जनार्दन स्वामींनी त्यांना विनंती केली की बाबा हो मला नेऊन घाला. हो गावकरी मला सोडा, मला सोडा पिनाकेश्वरी हरी. सुरुवातीला तर बाबाजीचं कोणी ऐकत नव्हतं, कारण ओळख नव्हती ना. पण जेव्हा भविष्य सांगितलं त्यांचं, चमत्काराशिवाय नमस्कार नाही देवा हो. आणि बाबाजी बाबांचे ऐकेना कोणी, बैसले ध्यानाला बसले बाबाजी. आणि कशी तरी गाडी बैल घेऊन डोंगराजवळ गेले आणि त्यांनी बाबाजींना खाली उतरवलं. जा बाबा आता. अहो गाडी वळत नाही. बाबा गेले आधांतरी डोंगरावरी. हा म्हणता बाबा डोंगरावर पोहोचले. ही मंडळी पाहतच राहिली, काय बाबा आहे हो. आणि मग आश्चर्याची गोष्ट द्याव, जन हे आश्चर्य करी. बाबा गेले आधांतरी डोंगरावरी आली. बाबा आधांतरी गेले असे. देवा हो, जाते गाऊन मधला रस्ता आहे ना, आता रोड झाला. त्यावेळेस मधला रोड होता, असं पायी जायचं. वाटाणा काही पायऱ्या द्यावं. गणपती बाप्पाचं स्थान आहे. हा श्री गणेश आहे ना, भगवान गणेश गणपती बाप्पा भेटले. बाबाजींचं कार्य करत होतं, देवाचा आदेश होता. द्या हो, पहिले गणपती बाप्पा भेटले. तिथं गणपतीचं स्थान आहे. जाते गाऊन पायी जर गेले तुम्ही डोंगरावर, गाडीनं नाही अवश्य जा. द्यावं श्रावण महिन्यात तर खूप मस्त आहे. नॅचरल काश्मीरला काय करता, जातेगावचं डोंगर पहा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये. आणि मधून गेले, मध्ये गणपती बाप्पा. बाबाजी गेले. वर पोचल्यानंतर द्या हो, या सर्व मंडळींनी गाडी बैल तिथं बांधून आणि डोंगरावर सर पोहोचले. तिथं गेल्यानंतर आवाज दिला, बाबाजी ध्यानच बसले. डायरेक्ट पिनाकेश्वरचं जीर्ण झालेलं मंदिर होतं, लाकडाचं मंदिर होतं, तिथं जाऊन बसले. द्या हो, ही सर्व मंडळी बाबाजीला म्हणाले, बाबाजी तुम्ही साधे नाही, आम्ही तुम्हाला साधं समजायचो. साधूला कधी साधं समजू नका. द्या एखादा ब्रह्मचारी त्यांना साधू समजू नका. एखादा लहान साप आहे, साधं नका समजू. लहान जे असतात ते महान असतात. स्त्री लहान आहे, ती मोठी झाल्यावर केवढी मोठी स्त्री लहान नाही आहे. एखादा ब्रह्मचारी लहान नाही, एखादा साधू लहान नाही. द्यावं म्हणून साधू ही फार मोठी शक्ती द्यावं. साधू थोर जाणार. आणि देवा हो, गेले. बाबाजीला सांगितलं, बाबाजीला नमस्कार केला त्यांनी. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ आम्ही अपराधी घ्या पदरात. बाबाजीला सांगायला लागले, बाबाजी आम्हाला क्षमा करा, आम्हाला तुमचं महत्त्व कळालं नाही, तुमचं स्वरूप आम्हाला कळलं नाही. आणि म्हणून बरीचशी मंडळी होती देव हो. त्यांनी सांगितलं, बाबा आम्हाला भूक लागली. सांसारिक लोकांना भूक आणि भोग कुठे गेले की त्यांना
सचवतो. खायचं माहिती फक्त. पुढं गेलं का बाबा काही आहे का नाही पारसात बिरसा, बाबाजी जवळ द्यावं. बाबाजी खारीक खायची आणि म्हणून 4-5 खारका दिल्या त्यांना. आता ते 4-5 जण 4-5च खारका. हा बाबा या खारकाने काय आम्हाला होणार आहे का? अरे तुम्ही खातं खरी द्या हो. तोंडात टाकलं ना तर दुसरी खारकी तयार, तोंडात टाकलं ना तर दुसरी खारकी तयार. अहो 4-5 जण खारका खाऊन फुगली म्हणजे तृप्त झाले. आणि मग त्यांना वाटलं का अरे बापरे, खाली बाबा आदंतरी आले, ही डबी खारका दिला तर आपलं पोट भरलं म्हणजे काहीतरी खूप मोठा चमत्कारच दिसते बाबा. आणि देवा हो चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणि म्हणून खारका खाल्ल्या आणि त्या 5 खारका परत तशाच राहिल्या. अशी दिव्य अनुभूती त्यांना आला. आणि म्हणून चमत्कार दाखवल्याशिवाय नाही देव. माऊलीनं जेव्हा रेड्यामुखी वेद बोलवले आहे की नाही, भिंत चालवली, मेलेले माणसं जिवंत केले, तेच जनार्दन स्वामींनी केले देव. आणि म्हणून असं केल्याशिवाय हे जग तसं जागेवर येत नाही देव. आणि म्हणून त्या लोकांनी बाबांचं दर्शन घेतलं, खाली गेले आणि सांगितलं चला रे भाऊ, डोंगरावर मोठ्या डोंगरावर एक पांगळा बाबा आला आहे, साधू आलेला आहे, असा चमत्कार आहे, आम्हाला असा अनुभव आला, असा चमत्कार झाला. आणि मग देवा हो लोकाला माहीत झाल्यानंतर हे लोक पाहायला ते. आणि मग हजारो लोक तिथं यायला लागले, बाबाजीचं दर्शन घ्यायला लागले. आणि मग बाबाजींना देवा हो बाबाजींनी लगेच तिथं साफसफाई करायला लागले आहे की नाही. कारण बाबाजी त्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठी आले होते देव. म्हणून साफसफाई केली, सगळं लगेच अशी छोटीशी कुटिया बांधली साधी, त्याच्यात बाबाजी राहायचे. आणि लोक यायचे, सर्व श्रमदान वगैरे ते सुरू झालं, अभिषेक सुरू झाला. पहिलं पिनकेश्वराची पिंड आहे खाली पाहतो मी, त्या पिनकेश्वराची अनेक लोक यायला लागले. आणि जनार्दन स्वामीला समजतं म्हणून लोक सांगायला लागले बाबा माझं असं झालं, माझं तसं झालं. आता लोकांना माहिती आहे, नुसतं कळायचा उशीर आहे हा बाबा असं करतो म्हणून आहे की नाही, चालले. पण हे खरे बाबा होते जनार्दन स्वामी. आणि म्हणून दुसऱ्यासारखे नाही बरं का, खरे बाबाजी होते. बाबाजी माझी बैल जोडी हरवली, शेतकरी समाज माझे बैल हरवले, ही विभूती घे. ही विभूती घेतली, जिथून गेले बैल तिथं टाक. माझी गाडी गेली आणि माझे बैल गेले, ही विभूती घेऊन तिथं टाक. दुसऱ्या दिवशी ती बैल तिथं हजर. कारण हे असं चमत्कार दाखवल्याशिवाय बाबाजी काही चमत्कार दाखवायला आले होते की अनुभूती देवा. हे चरित्र आहे जनार्दन स्वामींचं, हे दाखवण्यासाठी नव्हते आले, ते बाबाजींना करून घ्यायचं होतं. कारण हा समाज अज्ञान अंधकारात म्हणजे इतकाचा पडला आहे, त्याला ते असं दाखवल्याशिवाय कळणारच नाही. आणि म्हणून त्याचे बैल आले देवा हो. कोणी म्हणायला लागलं माझ्या शेळ्या गेल्या, कुठे गेल्या काय माहिती. आता ते एका विहिरीत पडल्या होत्या, तर तो तिकडंच पाहायला लागला माझ्या शेळ्या कुठे. सांगितलं बाबाजीनं ही विभूती घे आणि तू जिडून गेल्या ना शेळ्या, तिथून जाय, एका विहिरीमध्ये तुझ्या शेळ्या पडलेल्या आहे, जाय घेऊन. त्याला त्या शेळ्या सापडल्या द्या हो. अजून डोंगरावर द्या हो. आता भरपूर लोक यायला लागले, श्रीमंत पण लोक यायला लागले, मनमाडची मंडळी द्या हो. मोठं कुटुंब होतं, त्यांचं सोनं नाणं. आता मोठे लोक आल्यानंतर चोर लोक त्यांची संधी राहते. त्यांनी पाहिलं मोठे घरचे लोक आहे, मस्त सोनं नाणं आहे, आता सोनं स्वस्त आहे ना, आहे का. त्यांनी पाहिलं सोनं नाणं आपण घेऊ द्या हो. वाटानंच त्यांना लुबाडलं आणि ते रडत गेले, बाबा आमचं सोनं गेलं. घाबरू नका, आत्ता येईल तिथे द्या हो. ज्यांनी घेतलं ना त्या अशा काठ्यावर पडायचे, नाही तर आंधळे व्हायचे, म्हणजे पुढं जायचेच नाही. घराकडे निघाले
कांदळे व्हायचे. हे कशासाठी सांगायचं द्या हो, असे चमत्कार तिथं म्हणजे घडले. आणि बाबाजीने सांगितलं थांबा तुम्ही आता इथंच थांबायचं, तुमचं सगळं मिळून जाईल. देवा हो, थोड्या वेळाने ते सगळे चोर आले. बाबाजी हे सोनं घ्या. नमस्कार करून त्यांचं बाबाजीने देऊन टाकलं. सांगायचं तात्पर्य काय, इतके चमत्कार बाबाजींचे जातेगावला झाले देवा, हजारो. तुम्हाला सांगत बसलो तर आता 10 वाजले ना, सकाळी 10 वाजेपर्यंत सांगत बसेल. आमचं काही नाही, मागण पडून दटवलं गो. जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना. देवा अनेक चमत्कार डोंगरावर बाबाजीने दाखवले. हट नमः शिवाय. खरं तपश्चर्या केली होती बाबाजीने देवा हो. भगवान शंकराचा आणि नागाबाबाचा आशीर्वाद प्राप्त करून घेल होता. तिथं काय करीन ते काय, करीन ते काय नो हे महाराज, करीन ते काय नो हे महाराज. परिपाय बीज शुद्ध अंगी, परिपाय बीज शुद्ध अंगी. करीन ते काय, करीन ते काय नो हे महाराज. अशा पद्धतीनं अनेक चमत्कार अनुभूती लोकांना यायला लागली. आणि मग हजारो लोक, कोणी साप चावला, बाबा मला साप चावला, बाबाजीने विभूती लावा तिथं, नर्मदा आहे ना, प्रार्थना मन नर्मदा मन, मन श्रीराम मन आहे. अशा पद्धतीनं साप चावलेले काय, कोण काय कोण काय. बाबाजी विषबाधा व्हायचे, काही काहींना विषबाधा व्हायची देव. विषबाधा झाल्यानंतर विष निघत नाही द्यावं, मरूनच जातो माणूस. पण बाबांची विभूती घेतल्यानंतर, ती विभूती खाल्ल्यानंतर ते विष निघून जायचं द्यावं. अनेक त्या विभूतीनं कपाळाला लावली, खाल्ली का लगेच बरं व्हायचं. कोणी मनोरुग्ण यायचं आहे का नाही, मनोरुग्ण माहिती ना तुम्हाला, 10 जणाला ऐकत नाही मनोरुग्ण. आपण म्हणतो ना हा लई येडा माणूस आहे, काय खरी सांगता नाही. जसं नाही का आता परवा राखेल पिणं, ते तेल पिणं, काय काय तेल पिऊन जाते आहे की नाही. कोणी म्हणतं फळावर अनुष्ठान, कोणी म्हणतं पाण्यावर अनुष्ठान, कोणी म्हणतं हवेवर अनुष्ठान. मी म्हणलं जनार्दन स्वामींच्या तिथं तेल पिऊन अनुष्ठान. विनोदाचा भाग सोडा द्यावा. सांगायचं तात्पर्य काय, कोण काय मनोरुग्ण काय खरे सांगता येणार नाही. असे मनोरुग्ण कोणी आलं का त्याला बाबाजी विभूती द्यायची द्यावं. एवढंच काय, 60 वर्षाची म्हातारी आली याच डोंगरावर ढेकूची देवावं, 60 वर्षाची म्हातारी, आणि तिनं सून आणलं. 15 वर्ष झाली, मुलगा नाही बाबा. नुसतं म्हणले आणि बाबांनी विभूती दिली, ही विभूती घेऊन जा. आता बाबाजी कशाला बी विभूती द्यायची, कोणतं काही कारण असलं विभूती द्यायची. पण ती सून शिकलेली राहते द्यावं. जे शिकलेले असतं ना त्यांचा विश्वास नसतो देवावर, विज्ञानवादी असतात ते. आणि म्हणून म्हणे अशा विभूतीने काय पोरं होता काय. मच्छिंद्रनाथ भगवंतानी विभूती दिली तर झाले की नाही गोरक्षनाथ, आहे की नाही. असं द्यावा हो, गोरक्षनाथापासून ती विभूती होती, ते बाबाजीने दिली. तर ती सून म्हणाले अशा विभूतीने कुठं पोरं होत्या, म्हणून फेकायला लागले. म्हणजे इकडं आण. त्या म्हातारीनं खाल्ली द्यावा हो. 60 वर्षाची म्हातारी, तिला गर्भ राहिला, 9 महिने 9 दिवसांनी मुलगा झाला. ही सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही देव. आणि म्हणून असं चमत्कार खूप बाबाजींनी तिथं केले. सांगायचा तो विभूतीनं काय काय होणार नाही देव. आणि म्हणून दिव्य अशी विभूती देऊन बाबाजींनी तिथं अनुभूती दिली सगळ्यांना. आणि मग लोक यायला लागले द्यावं. आता चमत्कार म्हणल्यानंतर तिथं काय खूप लोक. आणि मग कोणी आता सगळे लोक यायला लागले म्हणल्यानंतर मग दररोज भक्तांना प्रसाद, दानशूर मंडळी यायची. कोणी धान्य द्यायचं, कोणी रवा द्यायचं, कोणी तांदूळ द्यायचं, कोणी काय सुरू झालं द्यावं. भंडारघर खूप मोठी व्यवस्था व्हायला लागली. दररोज दर सोमवारी सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष, सोमवार आणि
सुरू झाला. दर सोमवारी लोक यायला लागले, गुरुवारी यायला लागले, गर्दी वाढली आणि खूप जातेगावच्या डोंगरावर बाबांची ख्याती झाली बरं का. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालय बांधले किती, शिवालय बांधले किती, शिवालय बांधले किती. जातेगावच्या डोंगरापासून सुरू झाली दे हो बाबांची ख्याती. जिकडं तिकडं जनार्दन बाबा, जातेगावचा डोंगर, मोठं महादेव, खूप लोक यायला लागले. आणि मग असे लोक यायला लागल्यानंतर द्या हो भंडारघर आहे का नाही, कुटिया, राहण्याला भक्तनिवास, थोडसं भंडारघर आणि पिनाकेश्वर मंदिराचं बाबांनी सगळ्यांना सांगितलं की या पिनाकेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आदेश भगवान शंकराचा आहे. म्हणून हे मंदिर जीर्ण झालेलं मंदिर आहे, लाकडाचं मंदिर आहे. आता मोठं मंदिर या ठिकाणी दगडाचं मंदिर बांधायचं आहे. आणि म्हणून चर्चा केली आणि सांगितलं की बाबा तुम्ही मंदिर बांधणार आहे का नाही, पण दगड कुठून आणणार. बाबांनी 2 मिनटं असे डोळे झाकले. देवा हो, पूर्वीचे ऋषीमुनी असं नुसतं ध्यान करायचे, त्रिकाल ज्ञानी असायचे, कुठं काय द्यावं. अजूनही आहे असे संत आपल्या भारतामधून. म्हणून तर भारत देश जिवंत आहे. द्यावं काय सांगायला पाहिजे. या साधूमुळे, या संतामुळे, आद्य गुरु शंकराचार्य भगवान, तिथून साधूंची परंपरा सुरू झाली. देवा सांगत तात्पर्य बाबाने डोळे झाकले. अंतर्यामी कुठं दगडाची खाण आहे तिथंच ती दाखवली. वाळू कुठे, हे काय डोंगराच्या खालीच, तिथून वाळू, दगड, सगळं बाबाजींनी खुणा सांगितल्या. आता मंदिर बांधायचं आहे. बाबाजींनी सांगितलं हे सगळं मंदिर बाबांनी मागच्या जन्मी बांधलं. इकडे लक्ष द्यावं. आणि बाबांचा अवतार संपला आणि म्हणून तेच मंदिर बांधण्यासाठी बाबा पुढं आले. म्हणून लोकांनी सांगितलं काय पुरावा आहे, तुम्ही मागच्या जन्मी इथं साधू होते येते. म्हणे बाबा इथं मी ना मागच्या जन्मी हे मंदिर बांधलं ना, ते वळणं, करणी, हातोडा, वळवा नाही का, ते जे साहित्य ते सगळं इथं पुरून ठेवलेलं. म्हणे असं लोकांना काय म्हणजे अजून संशय काय जाई ना, एवढा चमत्कार दाखवला तरी. बाबा काय सांगता, अरे म्हणे बाबा, म्हणे खरंच बाबा, आणि जर नाही निघलं तर म्हणे मला त्याच्यात पुरून ठेवा. जर नाही निघलं, लोक आहे ते काय ते लोकल, इकडं बी तोंड आणि इकडं तोंड, लोकल, 2 तोंडे लोक आहे का नाही. पण एवढं आज केलं तरी अजून विश्वास बसा. त्यांनी सांगितलं बाबा इथं सगळं आहे. आणि म्हणून खंदा इथं बाबाजींनी खंदायला लावलं. बाबांच्या पुण्याची नाही हो गणना, पूर्वजन्मीच्या सांगते कोणा. बाबांच्या पुण्याची नाही हो गणना, पूर्वजन्मीच्या सांगती हो करणे हातोडा काढीला जुना जोबाळा करणे हातोडा काढीला जुना जोबाळा जोजोरे. आता पूर्वजन्मीच्या खुणा सांगितल्या आणि करणी हातोडा जुना काढला. देवा हो, खंदायला लागले तर अगदी 10-5 फुटावरच लगेच सगळं साहित्य निघलं द्यावं. आणि म्हणून त्या भागात येईल हे मंदिराचं बांधकाम करायचं तर बळीराम मिस्त्री त्यांना बोलून आणलं. त्यांना चहा प्यायची होती, साखर लागत होती. बाबांनी फक्त चिमूटभर साखर दिली. खरं त्या मिस्त्रीला बी अनुभूती आली पाहिजे ना, तो करत नव्हता. कोणी बी करत नसलं की बाबाजी त्याला चमत्कार दाखवायचे, म्हणजे आपल्या भाषेमध्ये चमत्कार, पण अनुभूती ही लीला होती जनार्दन स्वामीची. द्यावं थोडीशी चिमूटभर साखर दिली तर परत तेवढी साखर, हो पोतभर साखर झाली तरी साखर संपना. एवढा अनुभव आल्यानंतर देवा हो, त्या बळीराम मिस्त्रीने काम सुरू केलं. बाबा सांगाल तुम्ही, आता ते सांगाल ते कराल. अशा अनेक
तिथं 2-3 टाके खणलेले देव पाण्याचे, म्हणजे नाही का पाण्याची व्यवस्था, टाक्या विहिरीसारखे असं चौकून टाके. आजही जा देवा हो, पाणी असं तुम्हाला कसतरी दिसेल, हिरवगार हे ते, पण पाणी पिलं ना देवा हो अमृतापेक्षा गोड देवा. जाऊन पहा एकदा तरी जाते गावला जा द्यावं. जनार्दन स्वामींना आपल्या गुरूंना तिथं जरूर जा द्यावं जेव्हा तुम्हाला जमेल. पावसाळ्यात गेलं तर अजून छान आहे. आता रोड झाला डायरेक्ट मंदिरावर. तुम्हाला आता असं आता म्हणून सामान घेऊन जायचं नाही, पिशी घेऊन जात येत नव्हतं, असं साध्या माणसाला जात येत नव्हतं द्यावं. आम्ही लहानपणी आम्हाला थोडी थोडी साखर द्यायची, जा डोंगरावर घेऊन. लहानपणी का बाबाजींनी ती सेवा करून घेतली द्यावं. लहानपणी साखर घेऊन जायची. आमच्या गावचे नारायणांना पाटील होते, ते म्हणायचे जा साखर घेऊन बाबाजीला घेऊन जाते गावाला. एकादशीच्या दिवशी जायचं आणि तिकडं मुक्काम करायचं आणि सकाळी कीर्तन प्रवचन झालं, भंडारा झाला, द्वादशीचे पारणं फिरले, तिकडं रोडगे करायचे, रोडगे मोठले, दाळबट्टी करायचे, ते सगळे सांगायचं तात्पर्य का अशा अनेक टाक्या खंदून पाण्याची व्यवस्था केली द्या हो. भरपूर पाण्याचा साठा. आणि बाबाजीने सर्व डोळे बंद करून सगळं सांगायचे. देव हो, त्या भागामध्ये एक मुस्लिम ग्रस्ताला तर खाली एका भूताने धरलं देव हो. तो म्हणायला नाही लागला अल्ला विल्ला नाम, काहीच म्हणायला नाही लागला तो. हे जनार्दन डोंगरवाले जनार्दन बाबा मुझे बचाव, हे जनार्दन बाबा मुझे बचाव, मुझे बचाव. आणि असं म्हणतात जनार्दन स्वामीने सांगितलं तर कोणतरी त्याच्या 2 कानपटात दिल्या ठेवून गेलं पळून. ते एवढी फटकन गेलं पळून. सांगायचं तात्पर्य, आपल्याला वेळ नाही घालायचा, सांगायचं तात्पर्य द्या हो. ते भूतं पळायला असे कितीतरी अनुभव द्यावं. सकाळ पण तुम्हाला सांगितलं, सकाळपर्यंत सांगितलं असेल जनार्दन स्वामीची ख्याती तरी बंद होणार आहे. आणि म्हणून अशा अनेक हे डोंगरवाले बाबा जनार्दन बाबा मुझे बचाव, अशा अनेक अनुभव आणि जनार्दन स्वामीचे आलेले द्यावं. अनेक ठिकाणी लोकांची सुटका करून घेतली. अघोरी मंत्र करायचे लोक द्यावं. अजूनही ते मंत्र आहे, आता थोडं कमी झालं असेल. बाबाजींच्या मंत्रावर कोणाचे मंत्र चालले नाही बरं का, एवढं ध्यानात ठेवा द्यावं. कोणी किती जहाल मंत्र असेल, पण बाबाजींच्या मंत्राच्या खालीच कारण बाबाजीची कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आए चरण तुम्हारे तार तार दो, आए चरण तुम्हारे तार तार दो. भगवान शंकर कैलासवासी होते ते देवा हो. कैलास के निवासी भगवान शंकर होते देवा हो. आणि म्हणून विभूतीनं काय असे अनेक चमत्कार कोणाला द्या हो. आपले रावसाहेब पाटील संभाजीनगर जनेश्वराचे विश्वस्त होते द्यावं. त्यांना तर त्वचा रोग झाला होता द्यावं. आणि डोंगरावर असं अनुष्ठान चालू होतं द्यावं. या अनुष्ठानामध्ये फार शक्ती बरं का. अनुष्ठान सोपं नका समजू द्यावं. या अनुष्ठानाची नुसती आमटी पाजली त्यांना. अनेक चरित्र बाबाजींचं सांगितलं. कोणी म्हणतं खरकटं पाणी, नाही का सगळ्या अनुष्ठानावाल्याचं खरकटं पाणी वाचलं. कोणी काय त्या त्यावेळेस नव्हतं म्हणून आता जे वाचलं ते तुम्हाला सांगायला. कोणी काय पण खरं म्हणजे अनुष्ठान जी आमटी केलेली असती तुम्ही पाहते ना, बाबाजी अजून 2 वरगळे टाकायचे. आम्ही पाहायचं स्वतः द्या. एखादं पेचं समोर बसेल असेल ना, टाक त्याला आमटी लय भारी राहते ती देव हो. काही नसतं ते पा आमटी कशी राहते, कढी कशी राहते ती आपली. त्यांना सांगत तात्पर्य त्या आपल्या श्री रावसाहेब पाटलांना द्या हो रोगमुक्त केलं, त्वचा रोगमुक्त. त्याला त्वचा रोग झाला होता असं नाही का, कातडं निघतं ते खाजू येतं, असे कातडे निघले द्यावं. ते त्वचा रोगमुक्त केलं. अनेक भक्तांना द्यावं हो. जनार्दन स्वामींनी अनेक देवतांचं दर्शन दिलं. कोणी जर म्हणलं ना मला गणपती दर्शन व्हायला, लगेच दर्शन द्यायचे. कोणी शंकराचं दर्शन व्हायचं ना, आहे का नाही. कोणी नंदीवर बसून बैल की सवारी करे, बैल की सवारी करे, डमरू बजाए, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अनेक चमत्कार अनुभूती जनार्दन स्वामींनी दाखवली देवा हो.
आणि मग लोक येऊ लागले, अनुष्ठान करू लागले, बाबाजींचा अनुग्रह घेऊ लागले. देवा हो, जातेगावच्या डोंगरावर सगळे बाबाजींची कीर्ती झालेली. अनुग्रह काय, अनुष्ठान काय, सामुदायिक जपानुष्ठान, सामुदायिक पारायण, दररोज बाबाजींचं प्रवचन असायचं. धर्म करा, धर्म करा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, धर्म पांडवांनी. खूप असं सुंदर असं प्रवचन बाबाजींचं चालायचं. हळूहळू डोंगराचा परिसर मंगलमय वातावरण होत होतं. बाबाजींची छोटीशी कुटिया, भाविकांसाठी भंडारघर, भक्त निवास, धान्याच्या रूपाने, वस्तूच्या रूपाने, पैशाच्या रूपानं त्या पिनाकेश्वरला. आणि आता पिनाकेश्वराचा पुरातन जीर्ण झालेलं मंदिर नवीन मंदिराचं म्हणजे जीर्णोद्धार करायचा बाबाजीने सुरू केलं. त्या डोंगरावर जाण्यासाठी रस्ता केला. मग गाढवावर नाही का, गाढव असं वर जातं. आपण केदारनाथला पाहिले ते खेचरं जातं तिथं. मग आता वाळू न्यायची, मग त्या गाढवावर वाळू न्यायची. हेले गाढव देव अनेक त्या वाळू वाहण्याचं काम. आणि चालू झालं चुना माळण्यासाठी हेले, अनेक समावेश त्या ठिकाणी आहे देव. आणि अशा पद्धतीनं आता जीर्णोद्धार म्हणजे मंदिराचं मस्तपैकी काळा पाषाणमध्ये बाबाजीचं पिनाकेश्वराचं पहिलं मंदिर त्या ठिकाणी थोडक्यात झालं. आता मंदिर झालं, आता मंदिराच्या मूर्त्या आणायच्या ना, आहे की नाही. मग त्या भागातील द्याव, सगळ्या परिसरातील तिथं अनेक गावं द्यावं, जातेगावे, बोलठाणे, वाकलय, ढेकुळे आणि नांदगावची सर्व मंडळी द्यावं. विशेष नांदगावचे आपले शिंदेना, आदरणीय वैकुंठवासी शिंदे नाना द्या हो. नांदगावकरची सगळी मंडळी द्या हो, सेवेत होते बाबाजींच्या. आपले आंदरसूरचे माऊली बाबा ते सुद्धा बाबाजींच्या सेवेत होते. आणि म्हणून स्वतः बाबाजी अनुष्ठानला बसायचे आणि बरीचशी मंडळी अनुष्ठानला बसायची. आणि जो विधी पाठ करील बरं का, ज्यांची विधी पाठ झाली बाबाजी म्हणायचे त्याला मी त्यांच्या पंक्तीला मी बसायचे. बाबाजी तर फलारी होते, कोणाला शिवत नव्हते, कोणा देखत घेत नव्हते, तरी पण विधी किती प्रिय होती. जो विधी पाठ करीन बाबा त्याच्या पंक्तीला बसतील. आणि खरोखरच काही मंडळींना पाठ करून दाखवली, बाबाजी पंक्तीला बसली अक्षरशः द्या हो. आणि बाबाजीनं दाखवून असा फलार घेतला द्या हो. हे सर्व डोंगरावर घडलं द्यावं. आणि म्हणून अशा ब्रह्ममुहूर्तावर जनार्दन स्वामी उठायचे द्यावं 3:30 वाजता. उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर घमेलभर विभूती सगळ्या अंगाला लावून घ्यायचे बाबाजी. आणि ते विभूती मंत्रून जे महत्त्वाचे लोकही द्यावं त्यांना ती विभूतीची पुडी द्यायची द्यावं. विभूतीनं सर्व काम झाले बाबाजीचे. डोंगरावर द्यावं, फार महत्त्व आहे त्या विभूतीला द्यावं. म्हणून जिथं जिथं बाबाजींचे आश्रम आहे तिथं बाबाजी असले तर ठीकच आहे, पण कोणी नसलं बी तर तिथं बाबाजींच्या कुट्यातून विभूती घेऊन जा द्यावं. काही काम असेल तुम्ही श्रद्धा ठेवा. भाव तेथे देवही संतांची वाणी, भाव तेथे देवही संतांची वाणी. आचारा वाचून पाहिला करून, आचारा वाचून पाहिला करून. सांगायचं तात्पर्य का बाबाजीने त्या ठिकाणी विभूती द्यायची द्या हो. का बाबाजीला हे काम करून घ्यायचं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं मंदिराचं काम झालं. बाबाजी विभूती द्यायचे, विभूती पाठ. आणि विशेष म्हणजे बाबाजी दररोज त्या पिनाकेश्वराला 108 वेळेस लोटांगण घालायचे, प्रदक्षिणा घालायचे द्या हो. मंदिराला प्रदक्षिणा घालायचं फार महत्त्व आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्य नाही गणना. अशा अनेक साधना बाबाजीने केलं द्या हो. आणि म्हणून कटर स्थापना बाबाजी करायचे. हे सर्वसामान्याचं काम नव्हतं द्या हो. मंदिराचं काम पूर्ण झालं, कुट्या झाले, खोल्या झाल्या, पाण्याची व्यवस्था झाली. आता जातेगावला मोठा महादेव म्हणून लोक ओळखू लागले. शिवयोगाचं दर्शन आपल्याला होतं आहे म्हणून लोक भाग्यवान ठरत होते द्या हो. आणि लोक आता नवस करायला लागले तिथं. मोठा महादेवा तू जर पावलं
तर मी एवढी रोडग्याची पंगत देईल, मी हे अन्नदान करील, मी हे मंदिराला हे देईल ते देईल द्यावं. मंदिराचं काम फार महत्त्वाचं द्यावं. जो मंदिराच्या कामाला मदत करतो त्यांचे राहू केतू बरं का द्यावं मजबूत होतात द्यावं. ज्यांना कीर्ती मिळवायची, ज्याला मोठं व्हायचं आहे, त्याने जिथं जिथं काम चालू आहे तिथे तिथं आपण मदत केली पाहिजे द्यावं. कारण ते देवाचं काम आहे. ते अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे त्याला क्षयच नाही असं काम आहे द्यावं. आणि म्हणून लोक त्या पिनाकेश्वर मला पावला अशा अनेक बाबाजींची कीर्ती पसरत होती. आम्ही म्हणत राहतो, वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप, कीर्तिमुखी त्याचा नारायण. हो कीर्तिमुखी त्याचा नारायण. वाऱ्या हाती स्वतः भगवंत ही अशा महापुरुषाची कीर्ती पसरवत असतं देव. जिकडे तिकडे जनार्दन बाबा की जय, जनार्दन बाबा की जय, जनार्दन पिनाकेश्वर महाराज की जय. खूप कीर्ती झाली, वाऱ्यासारखी बाबाजींची कीर्ती झाली देव हो. आणि म्हणून प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला. शास्त्रोक्त पद्धतीनं ब्राह्मणद्वारा प्राणप्रतिष्ठा ठरली. अतिशय मंगलमय वातावरणात जनार्दन स्वामींचं देव हो. आता प्राणप्रतिष्ठा म्हणून अनेक भाविक पहाडावर येऊ लागले, दर्शन घेऊ लागले. आता पिनाकेश्वराची प्राणप्रतिष्ठा आणि देवा हो तो मुहूर्त ठरला. नोट किया जाय बाई, तो दिवस होता अक्षय तृतीयाचा, नाही आपला 26/11 नोव्हेंबरला 26/11/1968 पिनाकेश्वराचा कलशरोहण ध्वजारोहण झाला. जनार्दन स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. लाखो अन्नदान भोजन लक्ष भोजन झालं. भाविकांची प्रचंड गर्दी आणि त्या ठिकाणी येऊ लागली. सगळे म्हणाले हर हर महादेव, पिनाकेश्वर महाराज की जय, जनार्दन बाबा की जय. सर्व महाप्रसाद घेऊन बाबांच्या कार्याचं वर्णन करायचे आणि तिथून बाबाजींच्या कार्याला सुरुवात झाली. जनार्दनांच्या शुभ कार्याची, जनार्दनांच्या शुभ कार्याची त्रिवार वंदन तुम्हा. हो त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. हो त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जनार्दनांच्या शुभ कार्याची, जनार्दनांच्या शुभ कार्याची त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जाते गावाचा जंगली पहाड, जाते गावचा जंगली पहाड, जाते गावाचा जंगली पहाड, जाते गावचा जंगली पहाड. भक्तगण आणि सेवक थोर, भक्तगण आणि सेवक थोर. निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर. त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. फक्त पिनाकेश्वराची प्राणप्रतिष्ठा झाली 10:30 वाजले. बस एकच मंदिर, खरं एका प्रवचनात एक मंदिर विलाज नाही त्याला. सगळे मंदिराची प्राणप्रतिष्ठा सांगायची म्हणल्यानंतर तिथलं महत्त्व तर सांगितलं गेलं पाहिजे ना. नुसतं इडली प्राणप्रतिष्ठा झाली, तिडली प्राणप्रतिष्ठा झाली अशी म्हणून काय उपयोग आहे. आणि म्हणून मंदिर बांधिले पर्वतावरी, बाबांच्या कीर्ती प्रताप भारी. मंदिर बांधिले पर्वतावरी, बाबांच्या पुण्याचा प्रताप भारी. घंटा वाजतो स्वर्गावरी, बाळा घंटा वाजतो स्वर्गावरी, बाळा अशी पिनाकेश्वराची प्राणप्रतिष्ठा झाली देवा हो. जनार्दन स्वामींचा अवतार. जीर्ण झालेले मंदिर शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आले होते बाबाजी देव हो. बाबाजींच्या अवतारा आविष्काराच्या अगोदर म्हणजे बाबाजींचा जन्म 1914 साली
ईश्वरीय कार्य करण्यासाठी या भूतलावर प्रगटले जनार्दन स्वामी देवा हो. आणि पहिला अंधरसुल्ला तर टेकेश्वराचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर पिनाकेश्वराचं पहिलं शुभ कार्य केलं द्या हो. जनार्दनांच्या शुभ कार्याचे पिनाकेश्वराचं मंदिर केलं. पुढच्या प्रवचनात सिद्धेश्वराचं मंदिर, त्यानंतर जनेश्वराचं मंदिर, त्यानंतर पारेश्वराचं मंदिर, त्यानंतर काशी विश्वेश्वराचं मंदिर, त्यानंतर हृदयेश्वर मंदिर, त्यानंतर शर्वाईश्वर मंदिर. या पुन्हा पुन्हा अनुष्ठानाला एक एक मंदिराचा आपण जीर्णोद्धार पाहू. कारण दिवसभर मंडळी थकून जाते, नाही शक्य नाही आहे, एवढं मंदिर सांगायला शक्य नाही. आणि म्हणून किती बांधिले शिवालय प्रभू स्थापून या देऊळे, कैलासाचा राणा दैवत हृदय चंद्रमौळे. किती बांधले शिवालय प्रभू स्थापून या देऊळे, कैलासाचा राणा दैवत हृदय चंद्रमौळे. हो दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर तुल्य जनेश्वर, पारेश्वर श्री विश्वनाथ हे हृदयेश्वर जाते. शर्वाईश्वर बादी मंदिरा, शर्वाईश्वर बादी मंदिरा. शिवालय हाती जनार्दन शिवालय हाती. आरती निष्कामतीवर मौनगिरी मुनिते. जय जय आरती निष्कामतीवर मौनगिरी मुनिते. विनंती आहे, एकच मंदिराचा जीर्णोद्धार झाला, पिनाकेश्वराचा टाईम झाला आहे. आणि म्हणून झालेली वाङ्मय सेवा द्या हो जनार्दन स्वामींच्या चरणी समर्पित करायची. कारण असे महापुरुष होणे नाही, सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवून सर्वांच्या सर्वभूते हिते रथा, सर्वभूतांचं हित करायचं, जगाच्या कल्याणा. तुकोबरायांच्या भाषेमध्ये संतांची भूती देह कष्टविती परोपकारी, असं दिव्य चरित्र जनार्दन स्वामींचं आहे. भक्ती जनार्दनांची म्हणून या यूट्यूब चॅनलला देव जनार्दन स्वामींचं जन्मापासून तर पार महानिर्वाणापर्यंत चरित्र उपलब्ध आहे. अजूनही तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही नुसते एका तासात नाही होणार देव. म्हणून ती कॅसेट काढायच्या वेळेस 6 तास लागले जनार्दन स्वामीचं, ते बी शॉर्टकटमध्ये, म्हणजे शॉर्ट बट स्वीट, म्हणजे थोडक्यात. पूर्ण जर चरित्र सांगायचं असेल तर महिनाभर काय वर्षभर लागेल द्यावं. आणि म्हणून असे बाबाजींचं दिव्य चरित्र आहे. काय वर्णू आता नपुर हे वाणी, काय वाणू आता नपुर हे वाणी, काय वाणू आता नपुरे ही वाणी. या वाणीनं तुकोबराय म्हणतात, जशा संतांचं लीला, संतांचं कार्य वर्णन करायला नपुरे ही वाणी, वाणी पुरत नाही, अपूर्ण पडते. आणि म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे आपण सर्व जनार्दन स्वामींच्या चरणी लीन होऊया, मस्तक ठेवूया आणि या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण.